वरी चढ कडू कारल्याचा येल झिम्म मना मंदी चाल ऊन पावसाचा खेळ सुख दळीता कांडिता जात्यावरी येती वव्या दूध जाता उतू वठी फुटल्या ग शिव्या गीता वडाळ भवानी पिळ्या भोपळ्याचं नात शरबती गवा संग किड रगडीत जात झगड्यात माया लपे सवन्यारी खट्टी मिठी जीवा भावाचा गुंताळा कवा कट्टी कवा बट्टी अबट्टी अबट्टी कवा कट्टी बट्टी अकट्टी बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी अनुष्काला माहितीये का लग्न का मोडलंय ते? नाही. आता तुझं प्रेम आहे ना तिच्यावर, मग आता लवकरात लवकर तिला प्रपोज कर. काय म्हणल्या हो मग त्या? काय नाही त्या तुम्हाला फारच इंटरेस्ट हो आमच्या गोष्टीमध्ये. तुटलंय आपला तुटलंय. केवढ्या भाज्या घेतल्या गाई? काय घरी जाऊन विकायच्या आहेत का काय? नाही ग, आज जरा स्वस्त मिळाल्या म्हणून म्हणलं घ्या. हा, उद्या जेव्हा खराब होतील ना तेव्हा कळतील किती स्वस्त होते ते. अगं खाणार काही एक तोंड आहे का आपल्या घरात? तू कधी येत नाही माझ्यासोबत, आता येत चल म्हणजे कळण तुला किती लागतात. नाही बाई, मी काय तुझ्या माग माग अशी पिशव्या घेऊन पळू होय? मी नाही येणार. पप्पे पाया पडून आले आम्ही, थांबितच तू. आई लवकर ये ग. अगं हो ग, लगेच आले. मॅडम हो पूर्वा मॅडम, पाहिलं मॅडम, खूप वाईट वाटलं मॅडम ऐकून. पण जाऊ दे ना मॅडम, देवाने तुमच्यासाठी अजून काहीतरी चांगलं लिहून ठेवलं असणार आहे. काय? तसे आमचे पारख सर पर भारी होते. नाही म्हणजे आहेत, पण आता देवाच्याच मनात नाही, त्याला कोण काय करणार आहे म्हणा. मॅडम एक विचारू का? नाही म्हणजे विचारतो, तुमचं लग्न मोडण्याचं नेमकं कारण काय हो? नाही म्हणजे मी नाही, ते कॉलेजमध्ये पोरं म्हणत होते निकम सरात काहीतरी प्रॉब्लेम का काय म्हणे. हो, काही काय बोलता तुम्ही? हा, असलं काही नाहीये, काही प्रॉब्लेम वगैरे काही नाहीये. तुम्ही उगा काहीच काही बोलू नका बरं का. मी जर तुमच्या सरांना आत्ता फोन केला ना तर मग बघाच ते काय शिक्षा करते. हे काय मॅडम, आता चांगलं बोलू राहिलो तरी प्रॉब्लेम आहे, कशाला फुकट शिक्षा करू राहिले. चांगलं बोलू राहिले तुम्ही. थांबा, मी आता त्यांना फोनच लावतो. नाही थांबा ना. नाही नाही काय झालं ग पप्पे? कुठं काय? काही नाही. पराग्रवांच्या शाळेतलं पोरग होतं का ते? हा, शाळेतलं नाही गाई, कॉलेज मधलं. असू दे बाई काही पण, पण तू कशाला बोलत होती त्यांच्याशी? हा, आपला काही संबंध नाही आता. आता मी कुठं काय बोलत होती? मग आणि आपला काही संबंध नाही का? नाही. आणि तू काल बोलत होती ते चालतं होय? मी कोणाशी? काल त्या मार्कंडेय मंदिरात तू कुणाशी गुलुगुलू गप्पा मारत बसली होती. हा, त्या आजीशी होय. नाव नाही बाई कळलं तिचं, पण लई प्रेमळ आजी होती. अगं आपल्या नातवासोबत आली होती. म्हातार पण लहान पोरासारखंच असते नाही का ग? चल निघू. मी कालच विचारणार होते तुला, पण म्हणलं का नको, तू गप्पा मारत बसली, निवांत बसू द्या. अगं यायचं ना, मग म्हातारीला लई बरं वाटलं असतं बघ. परागराव बोलले ते हेच आहे, मन जुळण्याची सुरुवात. पोपे थांबायला काय झालं? चल ना आता पटकन, नाही तर जड होईन परत ते. हा का? काकू काकू ऐका ना, राहू दे, मी करते. तुझ्या काकाला जाऊ जा. काका काका मी करते ना, तुम्ही राहू द्या ना प्लीज. काही नाही होत. काही कसं नाही होत, सासूबाईंना कळलं तर लय ओरडतील होत्या.
तुम्ही प्लीज राहू दे ना. मी पाय पडते हो तुमचे, प्लीज. काय अरे तिला त्रास होतोय तर राहू देत ना, सरक बरं बाजूला. तू काय कर, वहिनीला सांग म्हणा काका पाकीने मस्त चपात्या करतोय, जा. नाही हो, त्यांना कळलं ना तुम्ही चपात्या करते तर रडतील त्या. मग घेऊनच ये त्यांना आता इकडे, जा. एक नंबर. सरक ना रे, काय म्हणतील सगळे कोणी बघितलं तर. काही म्हणत नाही ग, आता मस्त मूड लागलेला आहे. आणि तुझं काय, तू ना फक्त लाटून दे, मी मस्त भाजतो. नाही तर मग मीच लाटेल आणि मीच भाजेल. हा काय इकडे बरं तू. हो आले बघ, यांना काहीतरी सांग ना, सासूबाई ओरडतील ना मला. मग चंदू काका कसं वाटतंय स्वयंपाकघरात काम करताना? अगं मी कायम करतो मदत तिला, आज काय पहिल्यांदा नाही करत. आता आम्हाला काय माहिती, नेहमी असतो का आज आम्हाला दाखवायचं म्हणून असा उभा आहे. नाही कसं आहे, हत्तीचे खायचे दात वेगळे असते आणि दाखवायचे दात वेगळे असतात ना, म्हणून म्हणलं. हा तिच्या. ए तू काय व्हिडिओ शूटिंग करतेस का? बघ रे. ए काय ग, तर मग चंदू काका आज तुम्ही कसे काय बरं या स्वयंपाकघरात? म्हणजे आज काही स्पेशल आहे का असंच? अगं तसं नाही, मी नेहमी मदत करत असतो तिला. जेव्हा जेव्हा मी घरी असतो ना तेव्हा तेव्हा मी तिला मदत करतो. मी करतो का नाही सांग? नाही अजिबात नाही. अरे खोटं बोल राहिली बरं की. काहीतरी करतो कधीतरी करतो. म्हणजे स्वयंपाक सगळा करतो पण पसारा सगळा मला आवरायला लागतो. हो. कसं आहे पप्पे, कुठलं काम लहान आणि कुठलं काम मोठं असं काही नसतं. आता काय देवाने थोडी आपल्याला कामं वाटून दिलेले आहेत ग. हे पोकळ माणसांनी ठरवले, हे काम मोठं हे काम लहान असं काही नसतं. तर मला सांग, हे 5 स्टार हॉटेलमध्ये बघ, ते तर पुरुष लोक असते तिथं शेफ म्हणून. मग मिनल, आता ही शेवटची चपाती तू कर बरं. उत्तम विचारांसोबत उत्तम चपाती तयार झालेली आहे. आणि हे विचार कुणाचे आहेत म्हणे? हे विचार बाबा महाराज आप्पासाहेब नगरकर यांचे. काय? अगं म्हणजे आपल्या आप्पांचे. आप्पा तुला एक किस्सा सांगतो पप्पे, माझ्या लहानपणीचा. म्हणजे आप्पा मला शाळेत सोडायला यायचे ना. एकदा असंच आम्ही चाललो होतो आणि रस्त्याच्या कडेला एक म्हातारा माणूस भाकऱ्या थापताना दिसला. तर ते बघून मला लय आश्चर्य वाटलं. मी हसलो एकदम. आप्पा बोले हसाल काय झालं? म्हणलं आप्पा ते बघा ना, तो माणूस असून कसा बाई आणि बाईची कामं करतोय. तर आप्पांनी माझ्याकडं असं काही बघितलं, मी गारच पडलो. मग तर आप्पांनी मारलंच असेल तुला. नाही, हाणलं असतं तर बरं झालं असतं एक वेळ. पण आप्पांच्या डोळ्यात पाणी आलं. आप्पा मला म्हणले, चंद्या, त्या माणसाच्या पायाखाली जमीन नसन हक्काची, त्याच्या डोक्यावर हक्काचं छप्पर नसन, त्याला लेकर बाळ नसतील किंवा असतील तर त्याला सांभाळत नसतील ते. पण बघ, दिवसभर राब राब राबतो आणि संध्याकाळी स्वतःच्या हातानं करून खातो. तेव्हा आप्पा मला म्हणले, चंद्या, तू त्या पुरुषाच्या बाईपानावर नाही हसला, तू तुझ्या आईवर हसला. हे ऐकून मला लय वाईट वाटलं. मी रडायलाच लागलो ग तिथं. मला आप्पाने जवळ घेतलं, डोक्यावर हात फिरवला. म्हणले, बाळा, असं हसायचं नाही. आता तू रडतो ना, रड, मोकळा हो. हे रडणं तुला आयुष्यात लय शिकून जाईल बघ. कोणत्या शाळेत असं शिक्षण नाही मिळत, एवढं या रडण्यातून मिळतं. पप्पे, अगं आत्ता पण माझ्या डोळ्यात पाणी येतंय बघ. तुम्हाला वाटत असन आप्पा माझ्यावर चिडतेत, रागवतेत. असं नाहीये ग. त्या रागवण्यातलंही प्रेम आहे. अगं मी त्यांच्या हक्काचा माणूस आहे, त्यांच्या घरातला माणूस आहे. बाहेरचा असतो तर रागवले असते का एवढे?
आमच्यावर कधी हात नाही उगारला बरं का आप्पांनी. लय लाड केली. त्यांच्या लय अपेक्षा होत्या का माझ्याकडून, नाही पुऱ्या करू शकलो मी. त्यांनी खूप शिकवलं ग मला. म्हणून बघ, आज पण ह्यो चंद्रकांत बोराडे कोणतं पण काम करन ना तर ते मनापासूनच करन. मग ते साईटवरची टोपली उचलणं असो सिमेंटची, किंवा मग किचन मध्ये पोळ्या भाजणं असो, कोणतं पण काम करायला मी असा कचरत नाही. हे चला, आज मी डबे घेऊन जातो आप्पांसाठी. मस्तपैकी मार्केट मधून असा चंद्रकांत बोराडे डबे घेऊन चाललाय. नाही, आज मी जाणार आहे. म्हणजे माझं आणि लक्ष्मी काकाचं तसं ठरलंय आधीच. दुकानी जायचं आणि मग तिकडून तिकडं. तिकडून तिकडं म्हणजे कुठं जाणार आहे? क्लासला. हा, क्लासला. हा मग जा ना, क्लासला जायलाच पाहिजे. मग तिकडून तिकडं. चला. एकटा जाऊन रडत बसेल बघ. म्हणूनच तुझा काका आवडतो मला. आप्पा काय लाईट बिलाचं काय करायचं? काय करायचं म्हणजे भरावंच लागणार आहे, दुसरं काय करणार? आप्पा आपण कशाला एवढे पैसे भरायचे? ओ हे नीट ठेवा. आपण कशाला भरायचे म्हणजे? छापून आलंय बिल. ते काही छापून देतील, आपण काही पैसे भरायचे ना. अरे तुझं मत खरंय, दुसरं काय करणार? काहीतरी जुगाड करावा लागणार आहे आप्पा. ते जुगाड बिगाड करायचं ना, अंगलट येईल ते सगळं. आप्पा असं काही नाही होत. असं काय? अरे पप्पी, तू कशी काय आली आज डबे घेऊन? क्लास नाही का? हाय ना आप्पा, क्लासला जाणार आहे थोड्या वेळात, पण म्हणलं लक्ष्मी काका आलाय तर जा. अरे बापरे लीला बी, आज सगळेचे सगळे एकदमच आले दुकानात. आप्पा ते पुण्याला जावं लागेल ना. बस ना. ए अंकुश, अर्धा पाणी घे रे बाबड्या. त्याला काय बाबड्या म्हणायचं? बाबड्याच म्हणायचं. आपल्या दुकानातला गडी सुद्धा मला नातवासारखाच आहे. आपण जर नीट बोललं नाही तर ते कसं नीट काम करेल आपल्यासाठी? हे बघ, आपल्या पप्पीसाठी मी जरा लक्ष घेऊन ये. नाही नाही, मला काही नको आप्पा. वा राहू. पुण्याचं काय बोल राहिला तू? ते लाईट बिल नाही आलं का जास्त, त्याची चौकशी करून येतो ना पुण्याला जाऊन. पण पुण्यातच काहून? पुण्यात वीज खात्यात एक माणूस ओळखीचा आहे ना आपल्या, साहेब, मोठा साहेब आहे. ओळख काढली ना त्याची. आता त्याला विचारतो की लाईट बिल एवढं कसं आलं म्हणून. पण होईल का? काम होईल का? नाही तर उगाच रिकामा हेल्पाटा व्हायचा आणि खर्च बसायचा बोकांडी. होय अहो मी आहे ना, मी सेटलमेंट लावली ना. तुम्ही कशाला काळजी करता? 10-20 हजार रुपये गेले तर गेले ना, पण काम होणारच. बिल कमी करून आणतो ना त्या साहेबाकडून. म्हणजे जुगाड करायचं? होय, करावं तर लागेलच. नाही, आता समीर तेच सांगत होता, जुगाड करू जुगाड करू. म्हणलं नाही ना, जुगाड फिगाड आपण नाही करायचा. बोवा रेडे आहेत आपण. अहो बोराडे काय, सगळं जग असं वागू राहिलंय आप्पा. आणि बोराडेने काय गुत्त घेतलंय का नीट वागायचं? लीला, मला वाटलं तू तरी शहाण्या सुरत्यासारखा बोलशील. नाही, जग कसं बी वागलं तर आपण तसं वागायचं असतं का? आपण शहाणी सुरती माणसं आहेत ना. नाही नको ते आपल्याला जुगाड बिगाड नको बाबा. आप्पा ते चंदू काकाने कार्ड दिलं होतं ना, त्यांना फोन केला होता. चंदू काकाच नाव घेतल्यावर त्यांनी सगळं ऐकून घेतलं ना माझं एकदम शांतपणे. काही इकडे तिकडे काहीतरी मीटर मध्ये घोळ झाला असेल, नीट चौकशी करून सगळं सांगतो म्हणले. टेन्शन घेऊ नका अजिबात. आणि त्या चंद्रकांतरावांच्या घरचा प्रॉब्लेम म्हणजे आम्ही आमच्या घरचा प्रॉब्लेम म्हणून सॉल्व्ह करू. टेन्शन घेऊ नका, 2 दिवसात फोन करा, सगळं क्लिअर करतो म्हणला तो माणूस. काही टेन्शन नाही. हे चांगलंय. तू 2 दिवसांनी फोन कर, न विसरता कर आठवणीनं. करतो काका. अरे तेच सांगत होतो आपण ना, तेवढ्यात तुम्ही आले म्हणून सांगता नाही आलं पुढचं. नाही, आपल्याला नको त्या पुराणिकचे उपकार.
आपल्याला काय गरज आहे त्याच्या ओळखी पाळखीची? आणि काय संबंध आहे त्याचा बोराडेच्या घराण्याशी? हा काय काय बोलून राहिला लीला? काय संबंध आहे म्हणजे? अरे चंदू जे काही करू राहिला ते बोराडेसाठी तर करू राहिलंय की. हा कोणी कोणी त्याला एवढं पुराणिक पुराणिक म्हणतात, पण त्याचं रक्त तर बोराडेसाठी लागतंय की. त्या दिवशी ते निकम आपण बोलायची डेअरिंग केली, मग त्यांना नडलं कोण? चंदूच नडला की. आता तुम्ही त्याला एवढं घालून पाडून बोलता तर काय कधी उलट बोलला का? हा म्हणजे सगळ्यासमोर बोलला का? नाही ना. लयच बोलू राहिला रे तू लक्ष्मी आज. एकदम बरोबर बोल राहिला लक्ष्मी. हा एकदम बरोबर बोल राहिला. तो चंदू आपल्या बोराड्यासाठीच करून राहिला ना सगळं, मग कशाला हरकत घ्यायची? नाही, अशा टायमाला आपण सगळ्यांनी एकीनं राहिलं पाहिजे. हा करून टाकू 1-2 दिवसात फोन. समीर ते जुगाड करण्यापर्यंत बरं आहे ना हे, नाही का बापे? हा आप्पा. समीर बरोबर आहे की नाही? नाही जुगाड करण्यापर्यंत हे बरं आहे की नाही? हा नाही, लोकांनी पुन्हा म्हणून आहे ना, बोराड्याने जुगाड केला. तसं तो अंडावर कोणी बोलत नाही म्हणा आपल्या, पण माघारी शेण खातात ना लोक. आप्पा आता चंद्रकांतचं ऐकायला लागलेत तर म्हणजे आपला हुजरे होणार आहे या घरात. काय रे लीला, कसला विचार करू राहिला? नाही काय नाही, आता तुम्हाला योग्य वाटत असेल तर मला काय प्रॉब्लेम आहे नाही का? हा पुराणिक तर पुराणिक, आपल्याला काय लाईट बिलाचं लफडं सुटणं महत्वाचं आहे नाही का? बरोबर. नमस्कार सर. नमस्कार. हॅलो. काय करू राहिली कविता? अहो मी पराग बोलू राहिलो. तुम्ही चुकून कविता समजून मला फोन लावलाय का? काही नाही हो, ते काही नाही ग. मी लक्ष्मी काका सोबत क्लासला जाऊ राहिले ना, मला एक गंमत सांगायची होती म्हणून फोन केलता. अच्छा, म्हणजे सोबत कोणी आहे का? तेच तर, लक्ष्मी काका आहे माझ्यासोबत. लक्ष्मी काकाशी बोलायचंय का? अहो तुम्ही काऊन मस्करी करू राहिले? बोला की, काय गमत सांगायची? नाही, मी आज दुकानी गेलते ना आप्पांकडं. मग काय गंमत झाली दुकानात? ते आमचे आप्पा आहेत ना, आमचे आप्पा बदलू राहिले हळूहळू. आमचे म्हणजे आपले आप्पा आता हळूहळू बदलू राहिले बरं का. म्हणजे कसे काय म्हणजे? आप्पा आधी चंदू काकांबद्दल काय ऐकूनच घेत नव्हते. हा का? हा. मग आता काय ऐकून घेतलं चंदू काकाचं आपणनी? नाही, चंदू काका नव्हता दुकानात. हा, पण माणसावरचं खरं प्रेम त्याच्या पाठीमागच कळतं ना. समोरासमोर कोणी काही बोलत नसतं, पण मागणं किती नावं ठेवतात. पण आज आप्पांनी चंदू काकाच्या माघारी हे कबूल केलं का चंदू काका पुराणिक नाहीये, तो बोराडेच आहे. लक्ष्मी काकाने पण म्हणलं ना, लीला काकाचं तर अजिबातच नाही ऐकलं आप्पांनी. हो का? त्याचा चेहरा तर बघण्यासारखा झालता. ते म्हणले पुराणिकाचं नका ऐकू आप्पा. लगेच आमचा लक्ष्मी काका म्हणला, चंदू दादा जे काय करू राहिला ते बोराड्यांसाठी करू राहिला, आपल्या घरासाठी करू राहिला. हो का? नाही, चला म्हणजे हळूहळू सगळं व्यवस्थित होऊ राहिलं तर. मला एवढं भारी वाटलं ना, मला खूप आनंद झाला. म्हणलं तुम्हालाच फोन करून पप्पी काय घरातल्या गोष्टी तू बाहेर सांगू राहिली? पप्पी घरातल्या गोष्टी बाहेर सांगणं चांगली गोष्ट नाही. हा एक मिनिट. हा लक्ष्मी काका, सगळ्या जगाला माहिती आप्पा आणि चंदू काकाचं एकमेकाशी जमत नाही. मग आता जर का ते जमू राहिलंय, एकमेकांच्या ते एवढे जवळ येऊ राहिले, तर मग आपण सगळ्या जगाला माहिती करून द्यायला नको?
म्हणून आपणच सगळ्या जगाला ओरडून सांगायचं आमचे आप्पा आणि आमचा चंदू काका एकमेकांच्या एकदम जवळ येऊ राहिलेत. हा तर मी म्हणत होते का मी आज खूप खुश आहे. तेच म्हणत होते की तुम्हाला ट्रीट द्यायची आहे. हा म्हणजे आता बरंच झालंय ना सगळं छान. पप्पे कविता तर येत आहे, तिचा फोन बी बंद आहे. कोणाशी बोलून राहिली तू? हा